हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम हेल्दी अशी रेसिपी, ती म्हणजे दलिया खीर। ही रेसिपी चविष्ट तर आहेच, पण हेल्दी आणि पौष्टिकही आहे। म्हणजे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। जेव्हाही गोड खाण्याची इच्छा झाली किंवा नैवेद्यासाठी ही खीर तुम्ही बनवू शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर खीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे दलिया, म्हणजेच लापशीचा रवा किंवा गव्हाचा जाडसर रवा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। हा इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि या पद्धतीचा हा जाडसर असतो। बरेच जण तर हा घरी सुद्धा बनवून घेतात। तर इथे आपण एक छोटी वाटी दलिया घेतला आहे आणि तो कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर सर्वात आधी गॅसवर एक कुकर ठेवून आपण एक चमचा तूप घालून घेतला आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये हा एक वाटी दलिया आपण घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हा लो फ्लेमवर आपल्याला 7 ते 8 मिनिट सारखं हलवून परतून घ्यायचा आहे। तर 2-3 मिनिटांनंतर या पद्धतीने तो फुलेल, म्हणजे व्हाईट दिसायला लागेल। तर आपल्याला हलकासा सोनेरी होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत याला छान भाजून घ्यायचं। तर या पद्धतीचा हा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर इथे मी एक वाटी दलियासाठी 4 वाट्या पाणी घेतलं आहे। तर दलिया शिजवण्यासाठी थोडं जास्तीचं पाण्याचं प्रमाण लागतं। तर हे सर्व मिक्स करून आता आपण हे लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। तर दलिया शिजवण्यासाठी आपल्याला जवळपास 3 ते 4 शिट्ट्या करून घ्याव्या लागतात। तर हे डिपेंड करतं कुकर वाईज, तर तुम्ही त्याप्रमाणे हे शिजवून घ्या। तर हा दलिया मी लो फ्लेमवर 3 शिट्ट्या करून शिजवून घेतला आहे आणि पूर्ण प्रेशर गेल्यानंतरच हे कुकर उघडून बघते। तर तुम्ही इथे बघत असाल आपला हा दलिया एकदम छान शिजला आहे। तर आपल्याला एकदम मऊसूत असा या पद्धतीचं शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। तर हे मी साईडला ठेवते आणि याच गॅसवर आता एक कढई ठेवून आपण पुढची तयारी करून घेऊ। तर या कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते आहे आणि तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। तर तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत। तर सर्वात आधी मी काजू आणि बदाम यामध्ये घातले आहे आणि थोडेसे फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी मनुके सुद्धा घालून घेतले आहे। तर हलकेसे सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे आणि परतून झाल्यानंतर इथे मी हे काढून घेते आहे। तर इथे मी थोडे जाडसरच याचे काप करून घेतले होते। तर इथे उरलेल्या तुपामध्येच आपण आधी शिजवून ठेवलेला दलिया घालून घेणार आहोत। तर आपल्याला हलकासा 2-3 मिनिट हा या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे सर्व घालून झाल्यानंतर या पद्धतीने 1-2 मिनिट मी परतून घेतला आहे। ही दलिया खीर तुम्ही साखर किंवा गूळ घालून सुद्धा बनवू शकता। तर आज आपण इथे गूळ घालणार आहोत। तर ज्या वाटीने आपण 1 वाटी दलिया घेतला होता त्याच वाटीने आपण पाऊण वाटी इथे गूळ घेतला आहे। तर इथे मीडियम गोड अशी ही खीर तयार होते या प्रमाणात। आणि अजून एक पदार्थ मी यामध्ये नंतर घालणार आहे, ज्यामुळे आपण इथे गुळाचा वापर कमी केला आहे। दलियाची खीर किंवा लापशी बनवताना आपल्याला दलिया जेवढा घेतला आहे तेवढंच आपल्याला साखर किंवा गुळाचं प्रमाण घ्यावं लागतं, पण आज इथे मी पेंड खजूरचा सुद्धा वापर केला आहे। तर इथे मी 4 ते 5 पेंड खजूर असे तुकडे करून घेतले आहे आणि ते यामध्ये घालून घेणार आहे। तर इथे हे पेंड खजूर घातल्यानंतर ही खीर अजूनच पौष्टिक होते आणि खायला तर अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने पेंड खजूर घालून ही दलिया खीर बनवून बघा। त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण फ्राय करून घेतले होते त्यातले मी काही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घेतले आहे आणि थोडेसे नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे। तर इथे हा आपला लापशी किंवा खिरीचा बेस तयार झाला आहे। दूध न घालता हे 2-3 दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहू शकतं आणि लागेल तेव्हा तुम्ही यामध्ये दूध घालून खीर बनवू शकता। तर इथे मी यामध्ये 2 वाट्या म्हणजे जवळपास 1 कप दूध घालून घेतला आहे। इथे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता, म्हणजे किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार। आणि शक्यतो ही खीर आपण गरम दूध घालून जेव्हा आपल्याला खायची आहे तेव्हाच तयार करून घ्यायची, म्हणजे ती थंड झाल्यावर जास्त घट्ट होते आणि आपल्याला दुधाचा वापर थोडा जास्त करावा लागतो। तर शेवटी इथे यामध्ये इलायची पावडर घालून एकदम मिक्स करून घेतला आहे आणि लगेच सर्व करणार आहे। तर तयार आहे एकदम दाणेदार आणि पौष्टिक आणि हेल्दी अशी ही दलिया खीर। आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, सर्वांनाच खूप आवडेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ जर थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। बाय।